नमस्कार. तर आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तर आपल्या बुकमधील प्रकरण नंबर 2 त्याचं नाव आहे त्रिकोण, ट्रायंगल्स. समजलं? ह्या प्रकरणाला एकूण 8 मार्क आहेत परीक्षा दृष्टिकोनातून आणि हे 8 मार्क परीक्षेसाठी 4, 3 आणि 1 असे विभागलेले आहेत किंवा 4, 2, 2 असे विभागले जातात. 4 मार्क दोघांमध्ये आहे, म्हणजे हा 4 मार्काचा प्रश्न जो आहे तो प्रमेयवरचा असणार आणि 3 आणि 1 जी आहे ती उदाहरणं असणार. हे 3 मार्काचं मोठं उदाहरण असणार आणि 2 मार्काची लहान उदाहरणं असणार या ठिकाणी आणि 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह असणार. तर याच्यामध्ये पहा तुम्हाला काय काय शिकायचं आहे प्रकरणामध्ये. तर हे आपण टीचिंग पॉईंट लिहिलेले आहेत. पूर्ण प्रकरण काय शिकायचं आहे टीचिंग पॉईंट. पहिला आहे समरूप आकृत्या व त्याचे संगत घटक. समरूप आकृत्या कशाला म्हणतात आणि त्या समरूप आकृतीमधील घटक कोणते कसे आहेत, त्यावरून संगत घटक कोणते. त्यानंतर समरूप त्रिकोण आणि एकरूप त्रिकोण मधील फरक आणि साम्य, दोघांमध्ये कोणता फरक. इथं दोन्ही पण त्रिकोणच आहेत, समरूप त्रिकोण आणि एकरूप त्रिकोण. बरोबर आहे. एकरूप त्रिकोण आपण पूर्वी शिकलेला आहात आणि समरूप त्रिकोण आपण आता शिकायचं आहे. तेव्हा दोघांमध्ये काय फरक असतो आणि काय साम्य असतो हे पाहायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थेल्स प्रमेय किंवा मूलभूत प्रमाणाचा प्रमेय हा शिकायचा आहे. त्यानंतर त्या प्रमेयाचा व्यत्यास प्रमेय शिकायचा आहे. नंतर त्यावरची उदाहरणं घ्यायची आहेत आपल्याला. त्यानंतर समरूप त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या, 2 त्रिकोण किंवा 2 आकृत्या समरूप केव्हा असतात, कोणत्या अटीखाली त्या समरूप असतात हे आपण इथं पाहायचं आहे. त्याला आपण समरूपतेच्या कसोट्या म्हणतात. त्यानंतर समरूप त्रिकोणाचे 2 प्रमेय शिकायचे आहेत. समजलं का? आणि त्याच्यानंतर पायथागोरस प्रमेय जो समरूप त्रिकोणाच्या साहाय्याने सिद्ध करायचा आहे. हा प्रमेय सिद्ध करायच्या खूप पद्धती आहेत. त्यामध्ये आपण समरूप त्रिकोणाच्या साहाय्याने याची सिद्धता पाहणार आहोत आणि नंतर या प्रमेयाचा व्यत्यास प्रमेय शिकायचा आहे आणि या तिन्ही प्रमेयावरची उदाहरणं पुन्हा पाहायची आहेत. पहा, तर इतक्या घटकांचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणामध्ये करायचा आहे. हे प्रकरण सुरुवात करण्यापूर्वी आपण काही सांकेतिक चिन्ह भूमितीमध्ये येतात, त्या सांकेतिक चिन्हांचा थोडक्यात अर्थ पाहूया. तुम्ही आतापर्यंत भूमितीमध्ये काही सांकेतिक चिन्ह शिकलेला आहात, तर त्याचबरोबर आणखी काय असू शकतात ते बघूया. तर या ठिकाणी 2 समान रेषा अशा जेव्हा असतात आणि इकडं काहीतरी घटक असतो, म्हणजे इथं AB घेतला असेल तर AB रेषा, इकडं CD. याचा अर्थ काय? रेषा AB बरोबर रेषा CD म्हणजे दोघांची लांबी समान. रेषेला लांबी असते म्हणजे लांबी समान. आणि तेच मी असं म्हटलं असेल कोन A बरोबर कोन B म्हणजे ह्या दोघांची माप समान, म्हणजे अंशामध्ये कोन समान. समजलं? कोणामध्ये ज्या बाजू असतात त्या बाजूला लांबी नसते. इथं मधर रेषेला लांबी असते, लांबी समान असणाऱ्या रेषा आणि अंश समान, कोणांचे अंश समान असणारे कोण, म्हणजे इथं हे समानतेचं चिन्ह आहे. समजलं? बरोबर चिन्ह म्हणतो. पहा, त्याच्यानंतर दुसरा आहे या ठिकाणी एकच एक रेषा करून बाण दाखवला आहे. तर हे जर मी असं म्हटलं असेल तर त्यावेळी काय होतं आणि हेच मी असं म्हटलं असेल तर यावेळी काय होतं याचा अर्थ समजला पाहिजे. तर इथं काय बघा, याचा अर्थ हे इथं समरूपतेचं चिन्ह आहे, समरूपतेचं चिन्ह. आणि ह्याला फक्त आपण रेषा म्हणायचं, याला रेषा म्हणायचं. समजलं? याचा अर्थ काय? मी इथं रेषा अशी काढली इथं आणि हीच रेषा मी अशी काढली असेल तर दोघातील फरक समजला पाहिजेत. ही रेषा दोन्ही बाजूला कितीही वाढवता येते. कोणतं समजा, दोन्ही बाजूला बाण आहेत म्हणजे ह्या B बाजूलाही देखील रेषा वाढवता येते आणि A बाजूला पण वाढवता येते. आणि इथं बघा बाण नाही आहे तर हा रेषाखंड, हा रेषाखंड समान निश्चित लांबीची रेषा, याला लांबी नसते, याला लांबी असते म्हणून याला रेषाखंड म्हणतात. मग मी असं म्हटलं असेल रेषाखंड AB बरोबर रेषाखंड CD, हे असं मानलं असेल तर चूक, कारण मध्ये काय चिन्ह आहे? बरोबर चिन्ह आहे. समजलं का? तुम्हाला याचा अर्थ समजला पाहिजे, चिन्हांचा अर्थ. दुसरं बघा, मी इथं दाखवलेला आहे आणि मध्ये फक्त एकच दोन्ही बाजूला बाण असं दाखवलेला आहे. याचं काय? AB ची संगत बाजू, समरूप त्रिकोणामध्ये
संगत बाजूचं हे चिन्ह आहे. समजलं का नाही? समरूपतेचं म्हणजे काय? याची संगत बाजू ही. त्याच्यानंतर पहा फक्त एकच बाण दाखवला असेल, इकडं असं एकच बाण, म्हणजे इथं ए बी असा असेल. तुम्हाला माहित आहे सुरुवातीलाच आहे, याला आपण किरण म्हणतो. समजलं? म्हणजे किरण ए बी म्हणजे इथं हा आरंभ बिंदू आणि आरंभ बिंदू पासून एका निश्चित दिशेला जाणारी रेषा, किरणाला दिशा असते, निश्चित दिशेला जाणारी रेषा म्हणजे इथं ए बी आरंभ बिंदू. आणि हा अंत बिंदू, अंत किरणाला अंत बिंदू नसतो, तर याला म्हणायचं किरण ए बी. हे असं नव्हे, हे असं मांडला आणि लिहिला तर म्हणजे काय ऍक्च्युली हे ए बी, ए पासून बी पर्यंत असं आकृती अशी आहे बघा. ए आरंभ बिंदू आहे आणि असं मांडला हे ए आणि बी, आणि लिहिताना जर असं लिहिला असेल तर हे चूक. समजलं? आरंभ बिंदू ए, अंत बिंदूकडे बी जाणार, म्हणजे तुम्ही हे मांडताना हे असं मांडलं पाहिजे, म्हणजेच एकच रेषा असेल तर किरण. त्यानंतर इथं हे दोन दाखवलं बघा. तर याचा अर्थ काय? तर कोन दाखवण्याची चिन्ह. म्हणजे तुम्हाला एखादा कोन दाखवायचा असेल, असं हे दाखवलेलं आहे ए बी सी. हा कोन तुम्हाला तीन पद्धतीने सांगता येतोय. म्हणजे इकडून असा आला असेल, इकडून असं गेला असेल, इकडून आला असेल तर कोन बी ए सी, असं गेला असेल कोन सी ए बी. तीन अक्षरांचा आपण वापर करू शकतो, तीन शिरोबिंदूचा, किंवा फक्त कोन ए, फक्त कोन ए. समजलं? म्हणजे लिहिण्यासाठी आपण कमी वेळ लागतो या ठिकाणी. म्हणजे कोन असं आहे पहा. काही बुक मध्ये असं न लिहिता या ठिकाणी हे असं न लिहिता पहा असं लिहितात, कोन हे असं. म्हणजे इथं हे देखील कोणाचं चिन्ह आहे. म्हणजे हे दोन्ही पण कोन ए, कोन म्हणजे हे फक्त असं या ठिकाणी कोणाचं चिन्ह. समजलं? त्यानंतर पहा कोणाच्या चिन्हानंतर पुढे हे असं दिलेलं आहे. तर बरोबर असं दिलेलं आहे आणि वरती हे असं, हे बरोबर चिन्ह आहे आणि त्याच्यावरती हे असं आहे. जेव्हा हे असं असतंय तेव्हा त्याला म्हणतात एकरूप तंतोतंत जुळणे. एकरूप तंतोतंत जुळणे, एकरूपतेचं हे चिन्ह आहे. समजलं? आहे एकरूपतेचं चिन्ह आहे. तर तेच तुम्हाला याच्यानंतर पुढं पहा फक्त हे असं घेतलेलं आहे. तर हे असं दिलं असेल म्हणजेच ए बी, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर असं म्हटलं आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये हे असं चिन्ह आहे आणि त्रिकोण ए बी सी आणि पुन्हा हे असं त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण पी क्यू आर असं म्हटलं असेल, दोन्हीचा अर्थ वेगळा होतोय. तर हे दोन्ही त्रिकोण एकमेकाशी तंतोतंत जुळतात, म्हणजे एकाच मापाचे आहेत, एकाच आकाराचे आहेत. समजलं? यांचं रूप पण समान आणि आकार पण समान. समजलं? हे तंतोतंत एकमेकावरती तंतोतंत जुळतात. मग जुळायचे असतील तर आपण नंतर बघूया ह्या एकरूप त्रिकोणामध्ये संगत घटक कसे घेतात आणि याच्यामध्ये संगत घटक कसे घेतात. आणि इथं काय याला म्हणायचं समरूप. समजलं? हे एकरूप, हे समरूप. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, म्हणजे हे दोन्ही त्रिकोण काय आहेत? समान रूपाचे आहेत, रूप समान यांचं, परंतु आकार समान नाही. समजलं? याचा पण नंतर चर्चा करूया कशाला समरूप म्हणतात ते. आपण फक्त सुरुवातीला चिन्हांचा अर्थ पाहत आहोत. एकरूप आणि समरूप. एकरूप म्हणजे आकार पण समान आणि रूप पण समान, आणि समरूप म्हणजे काय? रूप समान आकार भिन्न. आकार भिन्न म्हणजे इथं समरूप होते. त्यानंतर पहा इथे एक चिन्ह आहे असं. मी असं, हे असं असेल असं, किंवा इथं दाखवलं असं असेल, म्हणजे दोन रेषा आहेत आणि त्याच्यावरती बाण, एकाच दिशेने असणारे बाण. एक बाण असा असा आणि दुसरा बाण असा दाखवायचं नाही. एकाच दिशेने असणारे दोन्ही बाण दाखवायचे असतील तर त्या आकृतीमध्ये असं काहीतरी असेल तर हे समांतर रेषा, ह्या समान लांबीच्या रेषा या समांतर रेषा. आणि समांतर रेषा लिहायचा असेल ए बी रेषा अशी दिली तुम्हाला, ए बी रेषा, आणि ए बी रेषा या आकृती दाखवल्या अशी. ए बी ही रेषा आहे आणि याला समान अंतरावर दुसरी रेषा आहे सी डी.
मग हे दाखवताना असं दाखवायचं पहा, म्हणजे ए बी समांतर सी डी. आणि लिहिताना कोण कोणाला समांतर आहे, ए बी कुणाला समांतर आहे हे चिन्ह असं नव्हे, ते उभ्या दोन समांतर रेषा दाखवल्या पाहिजे लिहित असताना. मग या ठिकाणी सी डी समजलं, ए बी समांतर सी डी, तर बाण दाखवायची गरज नाही. ए बी ही रेषा या रेषेला काय आहे, समांतर आहे. समांतर रेषा हे आपण समांतर रेषा इथं पहा, असं नाही दोन रेषा आहेत परंतु एक रेषेवर दुसरी रेषा अशी दाखवलेली आहे पहा. काही वेळा हे चिन्ह हे घेत नाही त्या ठिकाणी, फक्त असं घेतात पहा. याचा अर्थ काय, दोन रेषा एकमेकाला छेदतात परंतु कशा छेदतात, त्या लंब रूपाने छेदतात. म्हणजे एक रेषा तुम्ही अशी काढला दुसरी अशी काढला, हा यातील हा कोण जो आहे तो कोण जर 90 असेल तर त्याला म्हणतो आपण लंब रेषा. म्हणजे असं रेषा अशी दुसरी रेषा इथं असे आणि हा कोण जो आहे हा काटकोण मध्ये असेल तर त्याला म्हणायचं लंब रेषा. म्हणून लंब रेषा दाखवण्यासाठी हे चिन्ह आहे पहा. कोणती रेषा कुणावर, समजा हे XY दिलेला आहे आणि हे PQ लिहिलेला आहे, तेव्हा कसं लिहायचं बघा, तर जी रेषा लंब असते ती प्रथम लिहायची. ही PQ रेषा लंब आहे, PQ नंतर हे चिन्ह PQ लंब XY, हे असं XY लंब PQ नव्हे, समजलं का नाही. ही रेषा या रेषेवरती लंब आहे म्हणजे PQ लंब XY हे आहे. आणि हे जे आहे हे इथं काटकोण आहे, त्या ठिकाणी 90 अंशाचं आहे. काय वेळा दाखवतात असं, म्हणजे आकृतीमध्ये काय असतं हे असं दाखवतात, कोणाची किंमत लिहित नाहीत, तेव्हा ओळखायचा हा कोण किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. हे सांकेतिक चिन्ह पहा. ह्या चिन्हांचा तुम्हाला अर्थ माहिती असला पाहिजेत, कारण आकृतीमध्ये चिन्हाच्या सहाय्यानं सांगतात, चिन्हाच्या सहाय्यानंच बोलतात तुमच्याशी, समजल्याचा अर्थ समजला पाहिजे. तर आपण त्रिकोणाचा अभ्यास करणार आहोत आणि त्रिकोणामध्ये आपण याच्यापूर्वी शिकलेल्या भागाचा वापर पुढे करणार आहोत. तर तुम्ही याच्यापूर्वी एकरूप हे चिन्ह, तुम्ही एकरूप हे तुम्ही शब्द पाहिला पहा. एकरूप त्रिकोण, एकरूप त्रिकोण कुणाला एकरूप आकृत्या म्हणतात. कोण सांगू शकेल याचं एकरूप आकृती, तुम्ही 8वीला शिकलेला आहात, काही वेळा 9वीला पण काही भाग झालेला याचा. कोणत्या त्रिकोणाला एकरूप त्रिकोण असे म्हणतात पहा. जर मी इथं हा एक त्रिकोण घेतला तुमच्याकडे इथं असं, हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का तुम्ही बघायचं, हे दोन त्रिकोण असे. किंवा याच्यामध्ये मी आणखीन एक त्रिकोण घेतला असेल, हे दोन घेतो पहा, एकूण 3 त्रिकोण घेतलेले आहेत. हे 3 त्रिकोण आहेत. तर यामध्ये एकरूप म्हणजे काय, तंतोतंत जुळणे. एक आकृती किंवा एक प्रतलीय आकृती दुसऱ्यावर ठेवल्यानंतर ती तंतोतंत जुळत असेल तर त्यांना म्हणायचं एकरूप त्रिकोण. मग जर हे दोन तुम्ही त्रिकोण प्रयत्न केला, याची कोणतीच बाजू कुठेच एकमेकाशी जुळत नाही पहा. कसंही ठेवला तुम्ही, या ठिकाणी कदाचित ही बाजू समान होईल अशी, या ठिकाणी अशी समान होईल इथं असं, परंतु बाकीच्या बाजू तुम्हाला समान दिसणार नाहीत, एकमेकाशी तंतोतंत कसंही फिरवा तुम्ही एकमेकाशी जुळणार नाहीत. मात्र जर तुम्ही हे दोन त्रिकोण घेतला बघा, हे दोन त्रिकोण असे मी पकडले आता आणि हे त्रिकोण एकमेकाशी मी जुळण्याचा प्रयत्न केला असं एकमेकाशी, पहा जुळतात का बघा. जुळतात का इथं नाही, कारण हा भाग शिल्लक उरतो इकडं. एक बाजू बरोबर पकडला असाल इकडं अशी पकडला असाल तर या ठिकाणी हा भाग शिल्लक राहतो, इकडं हा भाग असा वाटतो पहा या ठिकाणी, म्हणजे हे तंतोतंत जुळत नाहीत. मात्र तुम्ही फिरवला असं कुठेतरी फिरवला आणि नंतर एकमेकावर आणण्याचा प्रयत्न केला असेल तर आता मात्र एकमेकावर तंतोतंत जुळलेले आहेत. असं जेव्हा होतंय किंवा मी ह्या दोन घेतलेत पहा, हे दोन चौकोन घेतलेले त्या ठिकाणी चौकोन, हे चौकोन जर आहे असे घेतला आणि जुळण्याचा प्रयत्न केला, एकमेकावर ठेवला असाल तर जुळतात का बघा, नाही जुळत इथं. तेच तुम्ही फिरवून असं घेतला असाल, या पद्धतीने पाहिला असाल तर इथं
कसेही पाहिला असाल या ठिकाणी हे दोन्ही मिळून एकच एक आकृती वाढते, एकच प्रकारचे हे चौकोन वाढतात, म्हणजे हे दोन्ही तंतोतंत जुळतात. समजलं का इथं? म्हणजेच हे एकरूप त्रिकोण आहेत, तंतोतंत जुळणारे. हे पुन्हा एकरूप काय आहेत? चौकोन आहेत. म्हणून एकरूपतेची व्याख्या काय? जर दोन प्रतलीय आकृत्या, प्रतलीय आकृत्याचा अर्थ काय हो? प्लेन फिगर म्हणतो आपण त्याला. कशाला प्रतलीय आकृत्या म्हणतात? सपाट आकृत्यांना प्रतलीय आकृत्या म्हणतात. समजलं का नाही? ह्या दोन प्रतलीय आकृत्या जेव्हा एकमेकावर ठेवल्यानंतर तंतोतंत जुळत असतील, एक त्रिकोण किंवा एक चौकोन किंवा एक वर्तुळ काय काढाल ते प्रतलीय आकृती दुसऱ्यावरती तंतोतंत येत असेल, जुळत असेल, तर त्याला म्हणायचं काय? समजा एकरूप आकृत्या असे म्हणतात. मग एकरूप आकृत्या कोणत्या असतील? आपण त्रिकोणासंबंधी एकरूपता पाहायची आहे. एकरूप त्रिकोण, दोन त्रिकोण एकरूप. त्रिकोणाचे एकूण 6 घटक, बरोबर आहे? 6 घटक. कोणकोणते 6 घटक? घटक म्हणजे त्यांना असणारे म्हणजेच बाजू, एक बाजू, दुसरी, तिसरी, 3 बाजू, 1 2 3 3 कोण. म्हणजे एका त्रिकोणाचे हे 6 घटक आहेत, दुसऱ्या त्रिकोणाचे 6 घटक आहेत. या 6 घटकापैकी याचे 6 घटक बरोबर याचे 6 घटक असतील म्हणजे मापानं. समजलं का नाही? म्हणजे याच्या तिन्ही बाजूंच्या लांबी बरोबर याच्या तिन्ही बाजूंच्या लांब्या असतील, सर्व समान नव्हे. कदाचित ही 8 असेल, 8 यामध्ये एक पाहिजेत. इथं 7 असेल, 7 यामध्ये एक पाहिजेत. दुसरी वेगळी असेल, त्याप्रमाणे इकडं असली पाहिजे. पहा, म्हणजे ह्या 3 बाजू समान असल्या पाहिजेत. पुन्हा 3 कोण समान म्हणजेच काय? समजा ही 8 आणि ही 7 असेल आणि त्यामधील हा कोण आहे बघा, त्यामधील कोण 8 आणि 7 ह्या 2 बाजू आहेत, त्याच्यामधील हा कोण किती मापाचा आहे? तर याच्यामध्ये 8 समजा ही आहे आणि ही 7 असेल, तर हा कोण चालत नाही. लक्षात ठेवा, हा कोण पाहिजे. या कोणाबरोबर हा कोण पाहिजे. समजलं का? किंवा हे 8 आणि हे 7 असेल तर या कोणाबरोबर हा कोण पाहिजे. असं जर असेल तरच त्या 2 आकृत्या एकमेकाशी तंतोतंत जुळतात, नाहीतर जुळत नाहीत. तसं आणला तर जुळतात. हे एकरूप आहे, तुम्ही असं पकडला तरी एकरूप म्हणायचं, असं पकडला तरी एकरूप म्हणायचं. कारण याच्यातील 6 घटक बरोबर याच्यातील 6 घटक आहेत म्हणून एकरूप. मात्र संगत घटकावरती, समान घटकावरती ते घटक आणल्यानंतर तरच ते एकमेकाशी तंतोतंत जुळतात. म्हणून 6 घटकापैकी 6 घटक तुम्हाला दाखवता पाहिजे असं का नाही. 6 पैकी 3 घटकांची गरज असते. 6 पैकी घटक किती? 3 बाजू आणि 3 कोण असे एकूण 6 घटक. 6 घटकापैकी 3 घटकांची, याच्यातील 3 घटक बरोबर याच्यातील 3 घटक समान असले पाहिजेत. मग कोणते 3 घटक? ह्या 3 घटकामध्ये एक बाजू असलीच पाहिजेत. समजलं का? 3 घटकामध्ये एक बाजू असली पाहिजेत. म्हणजेच तुम्ही त्रिकोण ABC घेतला आणि दुसरा त्रिकोण PQR घेतला, बरोबर आहे? याची एक बाजू घेतला असाल तर याचे उरले 2 कोण पाहिजेत. म्हणजे एक बाजू घेतला असाल तर अधिक 2 कोण, इकडं पण एक बाजू अधिक 2. इथं 3 बाजू घेतला असाल, कोण नाही या ठिकाणी, इथं पुन्हा 3 कोण, 3 बाजू हे असं पहा. जर तुम्ही 2 बाजू घेतला असाल तर एक कोण, इकडं पण 2 बाजू आणि एक कोण असं. समजलं काय या ठिकाणी? तर असं 3 बाजू, एका त्रिकोणाच्या 3 बाजू बरोबर दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू. बाजूला आपण साइड म्हणतो. म्हणजे इथं बाजू, बाजू, पुन्हा बाजू आणि पुन्हा बाजू. आपण पाहिलं पहा, बाजू 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 किंवा यस यस यस. समजलं का नाही? एका त्रिकोणाच्या 3 बाजू बरोबर दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी समान असतील. एका त्रिकोणातील म्हणजे AB बरोबर PQ, BC बरोबर QR आणि AC बरोबर PR असं जर समान असतील
तर ह्यांचे तिन्ही कोन समान असतात, याचे तिन्ही कोन बरोबर याचे तिन्ही कोन समान असतात. म्हणजे 3 घटक समान असतील, उरलेले 3 घटक का समजा समान असतातच. कुणामध्ये? एकरूप त्रिकोणामध्ये. म्हणून ज्या 3 घटकांची गरज असते त्या 3 घटकांना त्या त्रिकोणाच्या एकरूपतेची गृहीतके, पॉस्ट्युलेट म्हणजे गृहीतके असे म्हणतात. समजलं का नाही? गृहीतके म्हणजेच काय? कुणाची गृहीतके? तर त्रिकोणाच्या एकरूपतेची गृहीतके. तर एकूण 6 घटकापैकी ज्या 3 घटकांची समानता आपण दाखवतो त्या 3 घटकांना त्या त्रिकोणाच्या एकरूपतेची काय म्हणतात? गृहीतके म्हणतात. आणि पहिलं आहे बाजू 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 गृहीतक. याची व्याख्या, एका त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी समान असतील तर ते 2 त्रिकोण काय असतात? एकरूप असतात, म्हणजे एकमेकाशी तंतोतंत जुळतात. दुसरं, बाजू नंतर कोण त्यानंतर बाजू असं आहे बघा. इथं तुम्हाला जास्त काळजी करावी लागत नाही, इथं मात्र थोडंसं विचार करावा लागतो. काय करावं लागतं? विचार पहा. बाजू कोण बाजू म्हणजेच हा कोण कुणामध्ये आहे? ह्या 2 बाजूमध्ये आहे. म्हणजे तुम्ही असा त्रिकोण घेतला, या ठिकाणी ए बी सी, याची ही एक बाजू. पुन्हा दुसरा त्रिकोण घेतला, या ठिकाणी पी क्यू आर, हे असं. याची बाजू ही 8 आहे, 8 बाजू एक पाहिजे या ठिकाणी. समजा ही पण 8 आहे. इथं जे चिन्ह केलं ते इथं चिन्ह केलं पाहिजे, म्हणजेच खून केली पाहिजे. पहा, इथं एक रेषेची खून केली, इथं एक केली, म्हणजे ह्या 2 बाजू समान. हे घटक लिहायची गरज नाही. समजा मी इथं हे असं घेतलं असेल, इकडे मी इथे असं घेतलं असेल. समजलं का? मग आता कोण कोणता घ्यायचा? हा कोण ह्या 2 बाजूतील, म्हणजे कोणता? ह्या 2 बाजू हा कोण. या कोणाबरोबर हा कोण चालत नाही. कोणता कोण चालतो? ह्या 2 बाजू हा कोण असेल. समजलं का नाही? म्हणजे एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यामधील कोण. सांगताना व्याख्या पाठांतर करावी लागत नाही. एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यामधील कोण ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू. इथं संगत शब्द वापरायचं. संगतचा अर्थ पुन्हा मी स्पष्ट करतो, नंतर पहा. समजलं? 2 संगत बाजू व त्यामधील कोणाशी समान असतील तर हे दोन्ही त्रिकोण एकमेकाशी तंतोतंत जुळतात, म्हणजे हे दोन्ही एकरूप असतात. म्हणजे हा त्रिकोण असाच याच्यावर आणल्यानंतर जुळत नाही. हा बिंदू याच्यावर आणला पाहिजे, कोणावरती? याच्यावर. पी बिंदू कोणावरती? समान कोणावर समान कोण आणला पाहिजेत, आणि याच्यावरती ही बाजू आणली पाहिजे, याच्यावरती ही बाजू आणली पाहिजे, तर ते एकमेकाशी तंतोतंत जुळतात. म्हणजे अशीच आकृती इथं काढली पाहिजे अशी अट नाही. समजलं? जुळवत असताना मग आता तुम्ही फिरवलं पाहिजे या ठिकाणी आणि इथं एकमेकावर आणलं पाहिजे. समजलं का नाही? तर हे झालं बाकोबा गृहीतिक. हे बाजू बाजू गृहीतिक. बाजू बाजू गृहीतकामध्ये हे कसंही चालतं. हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा हा त्रिकोण आहे ए बी सी. ए बी सी, इथं पी क्यू आर, इथे एक चिन्ह केलं, इथं केलं, इथं केलं. मी असं मी याप्रमाणे असं केलं तरी चालतं. पहा इथं काय कंडिशन, कोण नाही या ठिकाणी. याच्यात 3 बाजू बरोबर याच्यात 3 बाजू असेल म्हणजे इथं बी सी बरोबर पी आर, ए बी बरोबर क्यू आर आणि ए सी बरोबर या ठिकाणी पी क्यू. समजलं? तर यांना म्हणतात समान घटकांना काय म्हणतात? संगत बाजू. मग हा कोण मी इथं घेतला असेल पहा, मग याचा कोण पहा 2 आणि 3 मध्ये, म्हणजे हा कोण इथं आला. मी ही इथं घेतला असेल ही खूण 2 आणि 1 मध्ये, 2 आणि 1 म्हणजे ही कोण इथं अशी केली आणि इथं मी असं केलं असेल तर हे इथं असं. समजलं? म्हणून तुम्हाला संगत, आता संगत हा शब्द पहा. एकरूप त्रिकोणातील संगत घटक कुणाला म्हणायचं? एकरूप त्रिकोणातील समान बाजूना संगत बाजू आणि एकरूप त्रिकोणातील समान कोणांना काय म्हणायचं? संगत कोण. इथं कसं असतंय? दोन्हीही समान असतात. कोण ज्या मापाचे असतात त्याच मापात दुसरा कोण असतो आणि बाजू ज्या मापा, उदाहरण मी घेतलं असेल 8 आहे, इथं 7 आणि इथं मी 6 घेतला असेल. 8 इथं कुठली असणार? ही 8, ही 6 आणि इथंही 7. समजलं? हा मी इथं कोण 60 अंशाचा घेतला असेल
तर हा कोण 60 अंशाचा असणार. हा कोण मी इथं समजा 80 अंशाचा घेतला असेल, हा 80 असणार. 60 आणि 80 किती होणार 140, म्हणजे हा कोण 40 असेल तर हा कोण 40. समजलं का. मग आता संगत दाखवायचं, मगच दाखवलं होतं ए बी ची संगत बाजू. इथं या ठिकाणी असं पण चालतं, ए बी ची समान आणि संगत, म्हणजे असं होतं ए बी कोणती आहे हे इथं क्यू आर. नंतर बी सी ही आहे एक चिन्ह इथं बी आर पी आर सॉरी. आणि नंतर ए सी कोणतीही या ठिकाणी पी क्यू. समजलं. तर हे झालं संगत बाजू. संगत कोण इथं पाहिजे असं कोण या ठिकाणी इथं संगत कोण. बरोबर आहे. कोण ए, कोण बी आणि कोण सी हे असं घेतल्यानंतर ए 40 इथं क्यू 40 कोण क्यू, बी 60 इथं आर आणि सी 80 इथं पी आहे. पा याला म्हणायचं संगत बाजू, याला म्हणायचं संगत कोण. कशातील हो एकरूप त्रिकोणातील संगत बाजू आणि संगत कोण. समोर दाखवायचं. नंतर हे तुम्हाला अशी किमती देत नाहीत, तुम्हाला या चिन्हाच्या साह्यानं दाखवता आलं पाहिजे. समजलं नाही. दोन एकरूप त्रिकोण केव्हा असतात, एकातील 3 घटक, मग 3 घटक कोणते कमीत कमी एक बाजू पाहिजे आणि इतर उरलेले 2 घटक. समजलं का नाही. मग पहिलं कोणतं घेतलं आपण बाजू गृहीतक, बाजू कोण बाजू गृहीतक. तिसरं आहे या ठिकाणी तर या कोण बाजू आणि कोण गृहीतक, म्हणजे या ठिकाणी ASA. याचा अर्थ काय, जर तुम्ही इथं आकृतीच्या साहाय्यानं पाहत असाल तर 2 त्रिकोण बघा. हे 2 त्रिकोण घेतला ABC, दुसरा PQR असं घेतला असाल. यामध्ये हे इथं तुम्ही असं केला असाल, म्हणजे कोणत्या बाजू समान झाल्या, BC आणि PQ एकच बाजू आहे या ठिकाणी. मग कोण कोणते घ्यायचे, तर ते कोण हे 2 कोण या बाजूशी संबंधित पाहिजेत. म्हणजे बाजू ही घेतला असाल, हा कोण चालत नाही, कारण हा कोण या बाजूमध्ये नाही, म्हणजे हा कोण पाहिजे, हा आणखी हा कोण असं. मग इथं कोणते या बाजू संबंध, म्हणजे हा कोण एकतर इथं किंवा इथं पाहिजे. समजा तुम्ही इथं हे असं करू शकता, मग हा कोण इथं असं घेऊ शकता. समजलं का नाही. म्हणजेच 2 कोण व समाविष्ट बाजू वाचताना बघा, 2 कोण व समाविष्ट बाजू, एका त्रिकोणाचे 2 कोण व समाविष्ट बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोण व समाविष्ट बाजूशी समान असतील तर ते 2 त्रिकोण काय असतात, एकरूप असतात. समजलं का नाही. एकरूप. आणि लास्टला बघूया आपण तर काटकोण काकबा, काटकोण कोण बाजू, काटकोण कोण आणखी काटकोण कर्ण बाजू सॉरी, काटकोण काकबा, काटकोण कर्ण बाजू गृहीतक म्हणतो. याला RHS देखील म्हणतात. याचा अर्थ पहा, 2 काटकोण त्रिकोण तुम्ही घेतला असेल, 2 काटकोण त्रिकोण हे असं घेतला तरी चालतंय किंवा इकडं असं घेतला तरी चालतंय. हा कोण 90 आहे इथं ABC PQR, हा कोण 90, हा कोण 90 आहे. बरोबर आहे. काटकोण झाला, आपण काटकोण घेतला काटकोण. नंतर कर्ण बघा, कर्ण कुणाला म्हणतात, 90 अंशाच्या समोरील बाजूला कर्ण म्हणतोय. म्हणजे याची BC जी बाजू आहे तेवढंच इथं Q 90 आहे, त्याच्या समोरील बाजू म्हणजे इथं PR. ह्या दोघांची लांबी समान पाहिजे, दोघांचे कर्ण समान पाहिजेत. बरोबर आहे. 89 हा 90 झाला. आता बाजू म्हटलं बघा, कोणती बाजू घ्यायची, काटकोण करणारे 2 बाजू आहेत, त्यापैकी एक बाजू कोणती, इथं काटकोण करणाऱ्या 2 बाजू आहेत, त्यापैकी एक बाजू ही घ्या, अगर ही घ्या, कोणती पण चालते. समजलं का नाही. जेव्हा असं असतं
तेव्हा हे दोन काटकोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात. समजलं? तर एकरूपतेचं वैशिष्ट्य काय? एकरूप आकृत्या म्हणजेच एकमेकाशी तंतोतंत जुळणाऱ्या प्रतलीय आकृत्या, प्रतलीय म्हटलं मी सपाट आकृत्या, त्यांना आपण एकरूप आकृत्या असे म्हणतात. तर आपण ह्याच्या साहाय्याने दाखवलंय हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. संगत घटक एकमेकाशी तंतोतंत समान असणे, समान लांबीचे समान मापाचे घटक त्यांना संगत घटक म्हणतात. समजलं? मग इथं अट कोणती? तर एकरूप आकृत्यामध्ये कोण समान असतात, कोण पण समान. ह्याचे जे तिन्ही कोण आहेत ते याचे तिन्ही कोण असलेच पाहिजेत. नंतर बाजू पण समान असतात, म्हणजे ह्याच्या तिन्ही बाजू बरोबर ह्याच्या तिन्ही बाजू असल्याच पाहिजेत, तर ते एकमेकाशी तंतोतंत जुळतात. इथं दिलं बघा अट म्हटलं आपण, इथं आपण पुन्हा नंतर येणार आहोत. समजलं का नाही? एकरूप त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू एकाच्या आणि तिन्ही कोण हे दुसऱ्याच्या तिन्ही बाजू आणि तिन्ही कोणाशी का संख्या समान असतात. समजलं? मग आता येऊया आपण समरूप आकृत्या. समजलं का नाही? नावच आहे समरूप. काय समान आहे? रूप समान. समजलं का? मग कशा ओळखायचं कसं? तर समजा तुम्ही तुमचा फोटो काढला असेल, तुम्ही स्टुडिओमध्ये गेला असाल तर ठराविक आकारचा फोटो काढतात पहा, आणि नंतर तुम्हाला साईज विचारतात, कोणत्या साईजचा ID पाहिजे की पासपोर्ट साईज पाहिजे किंवा आणि कोणता पाहिजे असं विचारतात पहा. मग तुम्ही त्याप्रमाणे सांगता, किंवा तुम्हाला वेगवेगळ्या आकारचे लागतात फोटो, 2 ID द्या म्हणतात किंवा 4 पासपोर्ट द्या, किंवा आणखी कोणत्या साईजचे तुम्हाला लागाल ते मागवता पहा तुम्ही. नंतर तुम्ही हे तिन्ही प्रकारचे फोटो घ्यायचे आणि नंतर तुलना करायची, पाहायचं एका फोटोमध्ये याचं ID मध्ये, पासपोर्ट्समध्ये आणि दुसऱ्या आकाराच्या याच्यामध्ये तुमच्या ज्या आकृत्या येतात त्यातील म्हणजे प्रतिमा जी येते ती प्रत्येकामध्ये समान दिसते की वेगळी दिसते हे बघायचं. आणि दुसऱ्या वेळेला तुमचा लहानपणाचा फोटो घ्यायचा आणि आत्ताचा फोटो घ्यायचा. मग इथं पुन्हा तुम्ही तुलना करायचं. दोन्ही पण समान, व्यक्ती एक वाटते परंतु रूप समान राहत नाही. व्यक्ती एक वाटते परंतु रूप समान राहत नाही. परंतु पहिल्यामध्ये काय असतं, रूप समान, आकार वेगवेगळे आहेत. समज एक लहान आकार आहे, दुसरा मोठा आकार आहे, तिसरा मोठा आकार आहे, असं वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही का समजा. किंवा तुम्ही एखाद्या इमारतीची हे केला असेल, इंजिनिअरिंग तुम्हाला गेला असेल किंवा आर्किटेक्ट गेला असेल आणि तुम्हाला एखाद्या बिल्डिंगची प्रतिकृती काढायची असेल तर तुम्हाला स्केल सांगा, या प्रमाणात मला आकृती पाहिजे. जे एखाद्या ठराविक पेपरवरती ती आकृती उमटवायची असेल तर तुम्ही स्केलचा वापर करता. योग्य प्रमाणच्या साह्यानं काढलेल्या आकृत्या ह्या नेहमी काय समजा समरूप असतात, योग्य प्रमाणच्या साह्यानं. मग प्रमाण कोणतं? तर यामध्ये आपण बाजू प्रमाणात घेत असतो. समजलं का नाही? कोण प्रमाणात नव्हे, कोण प्रमाणात नव्हे. उदाहरण द्यायचं असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, हे 2 त्रिकोण बघा या ठिकाणी. तर आकार पाहिला असाल, दोघांचे आकार वेगवेगळे आहेत. समजलं का? या ठिकाणी दोघांचे आकार वेगवेगळे आहेत. मात्र तुलना केला असेल याच्याच प्रमाणे हे दिसतंय, आकार वेगळा परंतु स्वरूप समान दिसतंय. जर तुम्ही इथं गेला असाल, इकडं असं कुठंतरी जुळवण्याचा प्रयत्न केला असाल, याचा एक कोण हा तंतोतंत जुळतोय बघा. समजलं का नाही? म्हणजे हा कोण समान आहे परंतु ही बाजू, याची लांबी ही जी आहे ही लांबी आणि याची लांबी जी आहे ही लांबी बघितला असेल, किंवा इकडे या बाजूला याची लांबी आणि ही लांबी पाहिला असेल तर बाजूंची लांबी समान नाही. मात्र कोण इथं बघितला असाल, हा कोण बरोबर याचा हा कोण तुम्हाला आढळतो या ठिकाणी. म्हणजे इथं तसंच पुन्हा इकडं हा कोण आणि इकडे घेतला असाल, हे इथं पुन्हा जुळतात एकमेकाशी असे. इकडं इथं असे इकडं पुन्हा इकडे घेतला असाल, इथं पुन्हा एकमेकाशी तंतोतंत जुळतात. समजलं का? म्हणजे कोण समान, याचे तिन्ही कोण
बरोबर याचे तिन्ही कोण आहेत. म्हणजे कोण समान परंतु बाजू समान नव्हे. तर बाजू असमान म्हणायचं नाही. बाजू कशा असतात, योग्य प्रमाणात म्हणजे समान प्रमाणात असतील तर त्याला समरूप आकृत्या असे म्हणतात. समजलं का नाही. समरूप म्हणजेच ज्या प्रतली आकृतीचं रूप समान असते परंतु आकार भिन्न असतात त्यांना समरूप आकृत्या म्हणतात. आणि ज्या आकृत्यांचं रूपही समान आणि आकारही समान त्यांना एकरूप आकृत्या असे म्हणतात. समजलं का नाही. तर समरूप आकृती संबंधी आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत आणि ह्या समरूपतेमध्ये इतक्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आज आपण फक्त उजळणीच्या स्वरूपात एकरूप आकृत्या, त्यातील त्यांची गृहीतके जी 4 आहेत, बाकोबा, कोबाको, बाबाबा किंवा RHS, ही 4ही गृहीतके, सांकेतिक चिन्ह आणि त्यांच्या अटी ज्या आहेत याचा आपण उजळणीच्या स्वरूपामध्ये अभ्यास केलेला आहोत. उद्या आपण डायरेक्ट यांचा अभ्यास करायचा आहे. समजलं. आज फक्त एकच एवढं लक्षात ठेवायचं, एकरूप आकृत्या आणि समरूप आकृत्या. एकरूप आकृत्या कशाला म्हणतात, ज्या प्रतली आकृत्यांचं रूप आणि आकार समान असतो. रूप आणि आकार समान असतो म्हणजे संगत बाजू व संगत कोण समान असतात त्यांना म्हणायचं एकरूप आकृत्या. आणि समरूप आकृत्या कुणाला म्हणायचं, ज्या प्रतली आकृत्यांचे रूप समान परंतु आकार भिन्न. तर आकार कसा असतो, प्रमाणात असतोय, त्याला म्हणायचं समरूप आकृत्या. समरूपतेचं वैशिष्ट्य कोणतं, समरूप आकृत्यामध्ये संगत कोण समान असतात मात्र संगत बाजू समान प्रमाणात असतात. समजलं का. संगत बाजू समान प्रमाणात असतात ही यातील महत्वाची अट आहे. एकरूप आकृतीमध्ये संगत कोण समान, संगत बाजू समान, दोन्ही समान. आणि समरूपमध्ये संगत कोण समान आणि संगत बाजू का समजा समान प्रमाणात असतात. तर याचा अभ्यास किंवा ह्या घटनेचा अभ्यास, ही घटना घेऊन आपण हे प्रकरण काय समजा शिकायचं आहे. समजलं की नाही. इथं थांबूया. थँक्यू.